साधारण 78 वर्षापूर्वी पाकिस्तान या देशाचा जन्म झाला। त्या अगोदर पाकिस्तान नावाचा देश किंवा पाकिस्तान नावाची कोणती कल्पना देखील जगाच्या नकाशामध्ये नव्हती। पण तरी देखील पाकिस्तानला, आता जिथं पाकिस्तान देश आहे त्या देशाला मात्र असं वाटतंय की पाकिस्तानच्या जन्मापूर्वी आणि विशेषतः इस्लामच्या जन्मापूर्वी जे काही होतं ते सगळं अंधार युग होतं। आणि पाकिस्तानच्या पुस्तकांमध्ये ऑफिशियली या युगाला काय म्हटलं जातं माहिती आहे? म्हटलं जातं जमाना ए जाहिलियत। म्हणजे इस्लामच्या पूर्वी हे सगळं जे जग होतं ते जाहिल होतं, म्हणजे अंधार युग होतं। इथं सगळं म्हणजे गुन्हेगारी माजलेली होती वगैरे वगैरे। त्यामुळं पाकिस्तानला इस्लामच्या पूर्वीच्या जगाबद्दल कोणतंही कौतुक असायचं कारण नाही। पण मागच्या काही दिवसांमध्ये मात्र पाकिस्तान वेगळ्या दिशेला चाललाय। खरं तर पाकिस्तानमधले लोक त्याला म्हणतात की हा भरकटायला लागलाय, कारण पाकिस्तानचे अनेक लोक आता असं म्हणायला लागलेत की पाकिस्तानचे लोक ही सिंधू संस्कृतीची मुलं आहेत। आता सिंधू संस्कृतीची मुलं म्हणजे तुम्ही हिंदू आहोत हे मान्य करताय की काय? पण ते डायरेक्टली तसं मान्य करणार नाहीत। म्हणजे पाकिस्तानचं काहीतरी बिघडलंय। थोडक्यात यांना सांगता येत नाही की आम्हाला सिंधू नदीचं पाणी पाहिजे। त्यामुळे हे वेगळ्या पद्धतीनं हे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत। मग नॅरेटिव्ह कसा सेट केला जातोय, कोण करतंय, कुठं करतंय, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पाकिस्तानचे जे इन्फॉर्मेशन मिनिस्टर म्हणजे तिथले माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत अताउल्ला तरार यांनी एक स्टेटमेंट केलं। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमधली जी जनता आहे ती सिंधू संस्कृतीची मुलं आहेत। आता हे सांगताना ते हे सांगायला विसरले नाहीत की सिंधू संस्कृतीची जी महत्त्वाची स्थळं आहेत ती सगळी पाकिस्तानमध्ये आहेत। पाकिस्तानमध्ये हरप्पा आहे, मोहेंजोदडो आहे, मेहरानगड आहे, तक्षशिला आहे। ही सगळी बघा, म्हणजे अगदी आता पाकिस्तान तक्षशिलेला देखील क्लेम करायला उठलाय। कारण काय? पाकिस्तानला म्हणायचं आहे की ही सगळी संस्कृती आमचीच आहे आणि या नदीवर, या नदीच्या आजूबाजूचा सगळा परिसर आहे याच्यावरती आमचा पहिला हक्क आहे, असं तो सांगायचा प्रयत्न करतोय। पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ख्वाजा आसिफ, ते अनेक वेळा जबरदस्त स्टेटमेंट देत असतात। त्यांचं एक प्रामाणिक स्टेटमेंट आलंय, त्यामध्ये ते म्हणतात की पाकिस्तानमधली बहुतांश जनता ही मुळात हिंदूच होती। आता ख्वाजा आसिफ हे प्रामाणिक आहेत आणि कधी कधी ते मनातलं बोलून टाकतात, म्हणून त्यांनी हिंदू शब्द वापरला। पण बाकीचे लोक मात्र हिंदू शब्द वापरत नाहीत। खरं तर सगळ्यांना माहित आहे यांचे आडनावं अजून देखील चौधरी वगैरे असतात, पण तरी देखील कुणीही हिंदू शब्द वापरत नाही। मग शहबाज शरीफ असू दे, आसिम मुनीर असू दे किंवा तो बिलावल भुट्टो असू दे, हे सगळे म्हणतात की आमचं हे कल्चर आहे, आमची ही संस्कृती आहे, सिंधू संस्कृती। आणि त्याचबरोबर सिंधूच्या काठावरच्या इतर ज्या रावी, बियास, सतलज नद्या आहेत या नद्यांच्या काठची संस्कृती, हा सगळा पाकिस्तानचा इतिहास आहे, असं आता पाकिस्तान मान्य करायला लागलंय। आणि त्या गोष्टी आता इंटरनॅशनल स्टेजवर मांडायला देखील सुरुवात केली। हे करायचं कारण एकच आहे की यांना या सगळ्या भूमीवरती, या भूमीच्या बरोबर इथल्या नद्या, पर्वत या सगळ्यावरती आपला पहिला हक्क सांगायचा आहे, जेणेकरून यांना पाणी मिळेल। मागच्या 78 वर्षामध्ये जर पाकिस्तानची एक गोष्ट बघितली तर पाकिस्तानमधल्या लोकांच्या मध्ये एक कॉम्प्लेक्स आहे। कारण पाकिस्तानमधल्या बहुतांश प्रत्येक माणसाला माहिती आहे की पाकिस्तानी लोक हे पूर्वी हिंदू होते आणि ते धर्मांतरित होऊन मुस्लिम झालेले आहेत आणि त्यांना अरबांनी बंदुकीच्या आणि त्याच्या अगोदर तलवारीच्या टोकावरती धर्मांतरित केले आणि मग ते मुस्लिम झालेत। कुणीही प्रामाणिकपणे आणि मनापासून मुस्लिम झालेले नाहीत। पाकिस्तान हे अशा प्रकारचं राष्ट्र आहे। पण पाकिस्तानला या गोष्टीची एक कमी वाटते, कुठेतरी आपण कमी आहोत अरबांच्या पेक्षा, पर्शियन लोकांच्या पेक्षा आपण खालच्या दर्जाचे आहोत असं पाकिस्तानला नेहमी वाटते। आणि म्हणून हे पाकिस्तानी आपल्याला स्वतःला अरेबिक सांगायचा प्रयत्न करतात, म्हणजे आम्ही अरेबियन वंशाचे। म्हणून पाकिस्तानचा इतिहासाचं एखादं पुस्तक जर तुम्ही घेतलं, मागं काही वर्षापूर्वी आम्ही एक शिवाजी महाराजांच्यावर व्हिडिओ केलेला होता, ज्यामध्ये आम्ही पाकिस्तानच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराज कुठं कुठं आहेत हे शोधायचा प्रयत्न केलेला। आम्हाला काही ठिकाणी ते सापडलेले होते, पण ते सगळे तिथले UPSC लेवलच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये सापडलेले होते। ऍक्च्युअली पाकिस्तानच्या इतिहासाचं जर पुस्तक बघितलं तर अतिशय विनोदी असतं, ज्यामध्ये सुरुवातीला एकदम 712ला मोहम्मद कासिम येतो आणि सिंध जिंकून घेतो आणि त्यानंतर मग डायरेक्ट सर सय्यद अहमद खान आणि मोहम्मद अली जिना येतात आणि 2 नेशन थेरी मांडतात आणि म्हणतात की हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत। झालं, मध्ये कुठेही पाकिस्तानचा इतिहासच नाही। पाकिस्तानला या इतिहासाबरोबर प्रेम नाही, कारण या इतिहासाची पाकिस्तानच्या दृष्टीनं अडचण आहे। म्हणून पाकिस्तानचा हा अशा पद्धतीचा इतिहास असल्यामुळं पाकिस्तान स्वतःला अरेबिक सांगायचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्याशी जोडायचा प्रयत्न करतोय, मोहम्मद कासिमशी जोडायचा प्रयत्न करतोय। आणि ऍक्च्युअली मग त्यामुळे काय होतंय, पाकिस्तानमध्ये पूर्वी जे शब्द वापरायचे ते शब्द आता ते बदलायला लागलेत। पूर्वी म्हणायचे खुदा हाफिज, आता म्हणतात अल्लाह हाफिज। पूर्वी म्हणायचे वजू, आता म्हणतात वधू। पूर्वी म्हणायचे रमजान,
आता म्हणतात रमदान, हे सगळे रमदान, अल्लाह हाफिज किंवा हे वधू, हे सगळे शब्द कुठून आले? हे सगळे अरेबिक शब्द आहेत. यांना दोन गोष्टींचा कॉम्प्लेक्स आहे. एक, आपण हिंदू आहोत या गोष्टीची यांना लाज वाटते, म्हणजे पूर्वी हिंदू होतो त्यामुळे ते कमी ठरतात इस्लामिक स्ट्रक्चरमध्ये. आणि दुसरी गोष्ट, त्यांना पर्शियन किंवा उर्दू शब्द वापरायची देखील लाज वाटते, कारण त्यांचे शब्द पर्शियन भाषा वापरली तर इराणी लोक हे पाकिस्तानपेक्षा अव्वल दर्जाचे ठरतात. आता संस्कृतीच्या बाबतीत म्हणाल तर पाकिस्तानच्या फालतू संस्कृतीपेक्षा इराणी लोक हे अव्वल दर्जाचेच आहेत, पण तरी देखील पाकिस्तानला हा कॉम्प्लेक्स आहे, म्हणून पाकिस्तान हे सगळं नाकारायचा प्रयत्न करतो. आता हे सगळं व्हायचं कारणच आहे की सिंधू नदीचं पाणी भारतानं रोखलेलं आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या अगोदरच ॲक्च्युली ही ॲक्शन घेतलेली होती. जेव्हा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हाच भारतानं इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे सिंधू जल करार हा पूर्णपणे रोखलेला होता आणि सांगितलेलं होतं की पाकिस्तानला पाणी जाणार नाही. अर्थात आपण हे पाणी सोडत नाही आहोत. सध्या आपल्याला माहिती आहे की पावसाळा उशिरा चालू झालेला, त्यामुळे आपल्याकडे पाणी देखील नाही. पाकिस्तानमध्ये देखील पाण्याची मारामार चालू आहे आणि पाकिस्तानचे नेते रोज वेगवेगळी भाषणं करतायत आणि भारताला शिक्षा देणार, भारतावर हल्ला करणार, भारतावर युद्ध लादणार वगैरे गोष्टी बोलतायत. त्यामुळे पाकिस्तानचं असं झालंय की त्यांना पाणी पाहिजे आणि ते पाणी आपलं आहे हे जगाच्या स्टेजवर जाऊन सांगायचं असेल तर सिंधू नदीला क्लेम करायला पाहिजे. आणि सिंधू नदीला क्लेम करायचं असेल तर सिंधू संस्कृती क्लेम करायला पाहिजे, जेणेकरून मग पाकिस्तानला हे सांगता येईल की ही संस्कृती मुळात याच नदीच्या किनाऱ्यावर जन्माला आलेली होती आणि त्याच नदीचे आम्ही वारस आहोत, त्याच संस्कृतीचे आम्ही वारस आहोत. हे सांगितल्यानंतर पाकिस्तानला पाणी मिळेल असं वाटतंय. पण जे भारताचे जलशक्ती मंत्री आहेत त्यांनी सांगितलंय की 2028 पर्यंत आमची सगळी धरणं या नद्यांवरची पूर्ण होतील. ज्या काही बियास आणि सतलज वगैरे नद्या आहेत त्या नद्यांवरची धरणं पूर्ण होतील. ती धरणं कंप्लीट झाल्यानंतर 2028 नंतर एक थेंब सुद्धा पाणी सिंधू नदीमध्ये किंवा त्या नद्यांच्या मध्ये झेलममध्ये जाणार नाही असं मंत्र्यांनी स्वतः सांगितलंय. आणि त्यांनी सांगितल्यानंतरच हे जास्त आता पेटलेत. आता कॉन्फरन्स वगैरे घ्यायला लागलेत, कार्यक्रम करायला लागलेत आणि एक प्रकारे सिंधूचा महोत्सव साजरा करतात की काय असं वाटतंय. आणि कन्वर्ट होऊन हिंदू व्हायतील की काय अशी पण मला भीती वाटते, कारण यांना पाण्यासाठी हे काही करू शकतात अशी आता सध्या त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळं पाकिस्तान ज्यांनी आजपर्यंत मागच्या 78 वर्षात या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या होत्या, जो पाकिस्तान 1947 नंतर खरं तर जमाना ए जाहिलियत कुठं चालू झाली असेल तर ती पाकिस्तानमध्ये, तो पाकिस्तान आता आपली संस्कृती आपली मुळं क्लेम करायला लागलाय. अर्थात पाकिस्तानचं या गोष्टीसाठी अभिनंदन करायला पाहिजे. किमान पाणी अडवल्यानंतर यांना अक्कल आली एवढं तर आपण म्हणू शकतो. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.